नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत आहार आणि पोषण। तर वेळ वाया न घालवता लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, आहार आणि पोषण हा आपल्या आरोग्य विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। ठीक आहे, यामध्ये जवळपास तुम्हाला 3 ते 4 प्रश्न विचारले जातात। ओके, लक्षात ठेवायचं आहार आणि पोषण मध्ये आपण हे जे आहार आणि पोषण आहे याला आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड करणार आहोत। दॅट इज कॉल्ड ॲज मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स। जे सूक्ष्म पोषक द्रव्ये आहेत अशा पार्ट मध्ये आपण त्यांना डिवाइड करणार आहोत। ठीक आहे, तर आपण डायरेक्टली पोषण म्हणजे काय ते बघूया। सजीवांमध्ये जे काही विविध जैविक प्रक्रिया असतात आणि त्या प्रक्रिया व्यवस्थितपणे चालवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये जे आवश्यक घटक आपण घेत असतो त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना आपण या ठिकाणी पोषण असं म्हणतोय। आणि हे पोषण कशासाठी आवश्यक आहे बघा, आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आवश्यक आहे, आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक आहे। ठीक आहे, जे पण आपण पोषण द्रव्य घेत असतो त्याचं महत्त्वाचं कार्य काय आहे, तर आपल्या शरीराची वाढ होणे, आपल्याला ऊर्जा निर्माण करणे, हे लक्षात ठेवायचंय। ठीक आहे, तर बघा व्हेरियस बायोलॉजिकल प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू गेट अ नेसेसरी एलिमेंट फॉर द प्रॉपर फंक्शनिंग। आपलं प्रॉपर फंक्शनिंग व्हायला पाहिजे त्यासाठी जे काही आवश्यक घटक आहेत त्यांना आपण पोषण किंवा न्यूट्रिशन असं आपण म्हणत असतोय। ठीक आहे, ग्रोथ साठी आणि रिप्रोडक्शन, बॉडीच्या रिप्रोडक्शन साठी, एनर्जी साठी आवश्यक आहे। तर सजीवांच्या शरीरामधील सर्व जैविक प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी जे काही पदार्थ आपण आहारातून घेतो त्याला आपण मग काय म्हणणार, पोषण द्रव्य असं म्हणणार। बघा जी प्रोसेस आहे त्याला आपण पोषण म्हणतोय आणि जे द्रव्य आपण खात असतो, घेत असतो आपण आहारातून, त्यांना आपण पोषण द्रव्य असं म्हणतोय। आणि हे जे पोषण द्रव्य आहेत त्यांनाच आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड करतोय। दॅट इज कॉल्ड ॲज मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स। आता मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजेच काय, तर मानवी शरीराला हे जास्त आवश्यक आहे। ठीक आहे, जास्त कामाचे आहेत, अति जास्त। मायक्रो म्हणजेच काय, तर सूक्ष्म न्यूट्रिएंट्स। ठीक आहे, सूक्ष्म म्हणजे थोडं कमी प्रमाणात। आता मानवी शरीराला जास्त प्रमाणात घटक कुठले आवश्यक आहेत, सर्वात अगोदर आपल्याला आवश्यक आहे कार्बोदके, दॅट इज कॉल्ड ॲज कार्बोहायड्रेट्स। नेक्स्ट आपल्याला आवश्यक असतात प्रथिने म्हणजेच प्रोटीन। आणि तिसरा जो घटक आहे तो आहे स्निग्ध पदार्थ म्हणजेच फॅटी ऍसिड। ठीक आहे, आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये मग काय येणार, जे कमी प्रमाणामध्ये आपल्याला आवश्यक आहे। हा, पण आवश्यक आहे असं नाही की कमी प्रमाणात आहे म्हणजेच नाही पाहिजे असं नाही, आवश्यक आहे, फक्त त्यांचे प्रमाण कमी आहे ऍज कंपॅरेटिव्ह टू धिस कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट। याच्या कंपॅरिझन मध्ये आपल्याला जे विटॅमिन्स आहेत, जे मिनरल्स आहेत आणि वॉटर आहे यांची सुद्धा आवश्यकता भासत असते आपल्याला आपल्या बॉडी बिल्डिंग साठी। ठीक आहे, तर आपण काय करणार आहोत, सर्वात अगोदर जे मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत, त्यांच्याविषयी टोटल माहिती। ठीक आहे, असं नाही की फक्त हे काम करतात झालं असं नाही, त्यांच्यामुळे एक्सेस मुळे काही प्रॉब्लेम होतोय का आपल्याला, त्याचं अधिक्यामुळे किंवा त्याचं कमतरतेमुळे प्रॉब्लेम होणार का, काही रोग निर्माण होणार का, किती प्रमाणात आवश्यक आहे, ह्या संपूर्ण गोष्टी आपण म्हणजेच इन डिटेल आपण प्रत्येक जे मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत ते आपण बघणार आहोत आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स सुद्धा बघणार आहोत। ठीक आहे, तर बघा मॅक्रोन्यूट्रिएंट्स मध्ये जो पहिला घटक आहे कार्बोदके म्हणजेच याला आपण काय म्हणतो, कार्बोहायड्रेट्स। तर याविषयी आपण आता माहिती घेऊया। ठीक आहे, कार्बोहायड्रेट्स बघा काय आहे, तर शरीराची जवळपास 50 ते 75% जी काही ऊर्जा आहे त्या ऊर्जेची गरज या ठिकाणी पूर्ण करतो। ठीक आहे, पहिलाच घटक लक्षात ठेवायचा आहे, 50 ते 75% म्हणजेच आपल्या शरीराला ऊर्जा कशापासून मिळते असा जरी प्रश्न आला तर प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, कार्बोदके म्हणजेच कार्बोहायड्रेट्स। ठीक आहे, 1 ग्रॅम कार्बोदकापासून आपल्याला 4 कॅलरी ऊर्जा मिळत असते। यावर पण प्रश्न आलेला आहे, लक्षात ठेवायचे। स्पेशली
वनस्पती हे प्रकाश संश्लेषणाद्वारे कार्बोदकाची निर्मिती करत असतात. म्हणजेच जी वनस्पतींमार्फत जी फोटोसिंथेसिस प्रोसेस होत असते, त्या फोटोसिंथेसिस प्रोसेस द्वारेच या कार्बोहायड्रेट्सची निर्मिती होत असते. ठीक आहे. तर हे फोटोसिंथेसिस प्रोसेस द्वारे मिळतो आपल्याला. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की ते आपल्या निसर्गामध्ये ते सर्वात जास्त प्रमाणाने आपल्याला आढळत असतात. ठीक आहे. आता हे पाण्यात विरघळणारे जे कार्बोदके आहेत त्यांना आपण शर्करा म्हणतो, त्यांना आपण शुगर असं म्हणत असतो. ठीक आहे. ते शुगर सुद्धा लक्षात ठेवायचे. स्टार्च हे कार्बोदकाचा प्रकार आहे, पण तो पॉलिसॅकराइड मध्ये आहे. ते कार्बोदकांचे वेगवेगळे प्रकार येतात, ते आपण बघणार आहोत. त्या कार्बोदकामध्ये काय असते? हायड्रोजन असते, त्यानंतर ऑक्सिजन असते आणि कार्बन सुद्धा असतं. हे तीनही मूल द्रव्य या ठिकाणी असतात. ठीक आहे. तर या स्लाइड मधून तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचंय बघा. सर्वात अगोदर तुम्हाला लक्षात ठेवायचे की एनर्जी, आपल्या मानवी शरीराला सर्वात जास्त जर एनर्जी कुठला घटक जर प्रोव्हाइड करत असेल तर तो आहे कार्बोदके, म्हणजेच कार्बोहायड्रेट्स. किती? तर 50 ते 75% आपल्या शरीराची ऊर्जा कोण भागवते? कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न काय येतो की 1 ग्राम कार्बोदकापासून किती ऊर्जा मिळते? तर 4 कॅलरी ऊर्जा मिळते. ठीक आहे. हा पण लक्षात ठेवायचंय. त्यानंतर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की जे पाण्यामध्ये विरघळणारे जो कार्बोहायड्रेट्स आहे त्याला आपण शुगर म्हणतो. ठीक आहे. आणि याचं कंटेंट हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन हे तीनही कंटेंट या ठिकाणी आहेत. ठीक आहे. लक्षात घ्यायचं आहे. आता हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत याचा स्रोत काय आहे? कुठल्या अन्नापासून आपल्याला कार्बोहायड्रेट सर्वात जास्त मिळतात? ठीक आहे. त्या ठिकाणी इमेजेस सुद्धा तुम्हाला दिलेला आहे समजण्यासाठी किंवा लक्षात राहण्यासाठी. बघा, गहू आहेत, ज्वारी आहेत, बाजरी आहेत, तृणधान्य पदार्थ आहेत. ठीक आहे. असे भरपूर घटक आहेत. साखर आहे, मध आहे, बटाटे आहेत. दुग्धजन्य पदार्थामध्ये दूध आहे किंवा दुधाचे पदार्थ आहेत. ठीक आहे. तर हे यांच्यापासून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळत असते. मग ह्या कार्बोहायड्रेट्स आपण शरीरामध्ये घेतो, तर मग याचं कार्य काय आहे? स्पेशली कार्य जसं पहिल्यांदा सांगितलंय ऊर्जेचा पुरवठा. तर ऊर्जेचा पुरवठा करणे हे प्रमुख स्रोत आहे. कारण आपण काय बघितलंय, आपल्या शरीराला जवळपास 50 ते 75% ऊर्जा या कार्बोहायड्रेट्स पासूनच मिळत असते. ठीक आहे. आणि ऊर्जेचा राखीव स्रोत म्हणून सुद्धा कार्य करत असतो. राखीव स्रोत म्हणजे काय? तर जी एक्सेस जर आपल्या शरीरामध्ये कार्बोहायड्रेट्स होत असेल तर ते काय करतात? ते ग्लुकोजचे ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये स्टोअर केल्या जातोय. ठीक आहे. म्हणजे ते कुठे स्टोअर केल्या जाणार? ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजन मध्ये करतात आणि हे ग्लायकोजन आपल्या यकृत म्हणजेच लिव्हर मध्ये या ठिकाणी साठवले जाते. सेल्युलोज सारखी तंतुमय पदार्थ मलविसर्जनास मदत करतात. ठीक आहे. सेल्युलोज शरीराद्वारे शोषली जात नाही. तुम्हाला माहिती आहे सेल्युलोज हा वनस्पतीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तो मानवी शरीर ऍब्सॉर्ब करत नाही, त्यामुळे तो डायरेक्टली बाहेर टाकतो. मेदाच्या पचनासाठी कार्बोदके आवश्यक आहेत, फॅट्स ऍब्सॉर्प्शन साठी. ते हे लक्षात घ्यायचंय. आता हे जे कार्बोदके आहेत ज्याचं आपण नाव बघितले, कार्य बघितलं आहे, कुठले स्रोत आहेत की ज्याद्वारे आपल्याला कार्बोदके मिळतात किंवा कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीरामध्ये येतात, तर याचे 3 प्रकार आहेत कार्बोहायड्रेट्सचे. ठीक आहे. त्या कार्बोहायड्रेट्सचे 3 प्रकार आहेत. दॅट इज कॉल्ड ॲज मोनोसॅकराइड, डायसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड. बघा, मोनोसॅकराइड म्हणजे काय? तर या ठिकाणी तुम्हाला सिंगल शुगर दिसेल. जसं ग्लुकोज आहे, ग्लुकोज पासून ग्रेप शुगर तयार होत असते, फ्रुक्टोज पासून फ्रूट शुगर आणि गॅलॅक्टोज पासून मिल्क शुगर होत असते. ठीक आहे. लक्षात घ्यायचं आहे. डायसॅकराइड मध्ये असतो माल्टोज, लॅक्टोज आणि सुक्रोज. तुम्हाला डायरेक्टली परीक्षेमध्ये नाव विचारले जाते आणि विचारलं जातं की हा कोणता प्रकार आहे? मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, पॉलिसॅकराइड की नन ऑफ द अबव. अशा प्रकारचे कार्बोदकाचा कोणता प्रकार आहे असं डायरेक्टली विचारलं जातो. त्यामुळे लक्षात ठेवायचंय माल्टोज पासून ग्रेन शुगर किंवा धान्य शुगर मिळतं. ठीक आहे. लॅक्टोज म्हणजेच मिल्क शुगर असते.
सुक्रोज म्हणजेच काय तर एक टेबल शुगर किंवा शुगर केन शुगर म्हणजेच केन शुगर असं आपण याला म्हणतोय सुक्रोज. आणि पॉलिसॅकराइड मध्ये काय असतं, पॉलिसॅकराइड मध्ये स्टार्च असते, त्यानंतर ग्लायकोजन असते, सेल्युलोज आणि कायटिन, हे पॉलिसॅकराइडचे प्रकार आहेत. ठीक आहे. तर मानवी जो शरीर आहे, मानवी शरीरामध्ये जर पचन व्हायचं असेल ह्या कार्बोहायड्रेट्सचा तर तो मोनोसॅकराइडच्या स्वरूपामध्येच असायला पाहिजे. म्हणजे इन केस बघा, इन केस जर आपण या ठिकाणी स्टार्च युक्त जर पदार्थ आपण खात असू, ठीक आहे, स्टार्च युक्त पदार्थ, आता स्टार्च युक्त पदार्थ काय आहे, पॉलिसॅकराइड आहे. तर आपण पॉलिसॅकराइड हा पचवू शकत नाही. मानवी शरीर फक्त आणि फक्त मोनोसॅकराइड पचवू शकतो. ठीक आहे, मोनोसॅकराइड स्वरूपात असलेल्या कार्बोहायड्रेट्स पचवू शकतो. त्यामुळे याचं कन्वर्जन करावं लागेल आपल्याला, स्टार्चचं कन्वर्जन करावं लागेल, म्हणजे पॉलिसॅकराइडचं कन्वर्जन करावं लागेल सर्वात अगोदर डायसॅकराइड मध्ये, आणि डायसॅकराइडचं कन्वर्जन होणार मोनोसॅकराइड मध्ये, आणि त्यानंतर आपण ते पदार्थ आहे ते आपण पचवू शकणार आहोत. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला कार्बोहायड्रेट्स विषयी. त्यानंतर सेकंड जो घटक आहे तो सेकंड घटक आहे महत्वाचा, दॅट इज कॉल्ड एज प्रोटीन, प्रथिन. प्रथिनांमध्ये काय आहे, तर प्रथिनांपासून आपल्याला फक्त 10% ऊर्जा मिळत असते. प्रथिनांपासून 10% ऊर्जा आपल्याला मिळत असते. प्रथिनांनाच आपण काय म्हणतो, प्रथिनांना आपण शरीर बांधणीचे रचनात्मक रेणू असं आपण म्हणत असतोय. आपल्या शरीरामध्ये जे केस आहेत, जी हाडे आहेत, त्वचा आहे, स्नायू आहेत, या सर्वांसाठी, या सर्वांच्या रचनेसाठी आणि वाढीवसाठी म्हणजेच त्यांचे ग्रोथसाठी प्रोटीन महत्वाचे असतात. ठीक आहे. कशासाठी, तर आपली जी केस आहे, त्वचा आहे, आपली हाडे आहेत किंवा स्नायू आहेत, या सर्वांच्या वाढीसाठी, ग्रोथसाठी प्रोटीन आवश्यक आहे. ठीक आहे. प्रोटीन मध्ये हायड्रोजन असते, ऑक्सिजन असते, कार्बन असते, पण यामध्ये एक्स्ट्रा एक ऍड असतो, नायट्रोजन. तर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की नायट्रोजनचा प्रमुख स्रोत कोणता. त्यामध्ये तुम्हाला कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स आणि ऑल ऑफ द अबव अशा टाइपचा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. तर तुम्हाला प्रथिने, प्रोटीन लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यामध्ये प्रथिनांमध्ये पेप्टाइड बॉन्ड या ठिकाणी असतो. प्रथिनांमध्ये 20 प्रकारचे प्रथिन आहेत जे आम्लांपासून बनलेले असतात. 20 पैकी जवळपास 9 प्रथिन आहेत की जे मानवी शरीरामध्ये त्या ठिकाणी मिळत नाही किंवा तयार होऊ शकत नाही. तर मग ते प्रथिन आपल्याला बाहेरून घ्यावं लागते. बाहेरून म्हणजेच कुठून घेणार, आपण बाहेरचे जे अन्न पदार्थ आहे तिथूनच घेणार. ठीक आहे. जस्ट फॉर एक्झाम्पल हे आपल्या शरीरामध्ये तयार होत नाही. फिनिलॅलानिन, त्यानंतर आहे ल्युसीन, थ्रियोनिन, लायसिन, ट्रिप्टोफॅन, व्हॅलिन, आयसोल्युसिन, त्यानंतर मिथिओनिन आणि हिस्टिडिन, हे जे 9 प्रकारचे अमिनो आम्ल आहेत ती आपल्या मानवी शरीरामध्ये तयार होत नाही, तर ते आपल्याला बाहेरून घ्यावं लागते. मग बाहेरून म्हणजेच कुठून घेणार, तर ते जे प्रथिनांचे स्रोत आहे त्या प्रथिनांच्या स्रोत मधूनच आपल्याला हे घ्यावं लागणार आहे. ठीक आहे. तर बघा, हा जो प्रथिनांचा स्रोत काय आहे, कडधान्य आहे, डाळी आहेत, त्यानंतर स्पेशली कठीण कवच असणारी फळे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. कडधान्य, डाळी तुम्हाला माहिती आहे, पण जे कठीण कवचाची फळे आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. त्यामध्ये तुम्ही अंडी, मांस, दूध हे सुद्धा लक्षात ठेवणार. कार्य काय आहे, कार्यामध्ये तुम्हाला स्पेशली शरीराची वाढ आणि विकास करण्याचं काम प्रथिन करतात. आणि शरीराची वाढ होत आहे, विकास होत आहे, पण मानवी शरीराची झीज जी आता आपण कंटिन्यू काम करतोय बघा, तर काहीतरी झीज होत असेल, बरोबर. आपण एखादी वस्तूचा वापर करतोय, मग त्याचे ते झीज होणार की नाही, कमतरता होणार. फॉर एक्झाम्पल तुम्ही रोज आंघोळ करताय, रोज साबण लावत असेल, रोज साबण कमी कमी होत जातो की नाही, काय होत आहे, ते साबणाची झीज होत आहे. तर सेम मानवी शरीराची झीज होत असते डेली.
तर ते भरून काढण्याचं काम सुद्धा हा जो प्रोटीन आहे तो प्रोटीन करत असतो. त्यामुळेच आपण आपल्या बॉडीसाठी तो बॉडीच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्या ग्रोथसाठी प्रोटीन महत्वाचं कार्य करतोय. ठीक आहे. तर रोग प्रतिकारक क्षमता अँटीबॉडीज प्रथिनांपासूनच बनलेली असते. आपला जो आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन असतो HB, तो HB हा सुद्धा एक प्रथिन आहे आणि तो ऑक्सिजन पेशींपर्यंत पोहोचवत असतो. ठीक आहे. त्याच्यासोबत जे ग्लँड्स मध्ये हार्मोन्स असते आणि एन्झाइम्स असते. ठीक आहे. तर हार्मोन्स जे ग्लँड आहेत म्हणजेच ग्रंथी आहेत, ग्रंथी जे स्त्रवतात त्याला आपण हार्मोन्स म्हणतो, एन्झाइम्स म्हणतोय, तर ते सुद्धा प्रथिनच आहेत. ओके. स्नायूंमध्ये ऍक्टिन आणि मायोसिन ही संकोची प्रथिने सुद्धा आहेत, ते सुद्धा लक्षात ठेवायचे. वनस्पतीमधील हरितलवके आढळणारे रुबिस्को हे निसर्गतः सर्वाधिक आढळणारे प्रथिन आहेत. हा परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. सर्वात विपुल प्रमाणात कोणता प्रथिन आढळतो, तर तो रुबिस्को, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रथिनांविषयी माहिती काय काय लक्षात ठेवायची, आपल्या शरीराला 10% या ठिकाणी ऊर्जेचे स्त्रोत आहे प्रथिन. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय लक्षात ठेवणार, स्त्रोत मध्ये तुम्हाला कडधान्य डाळी माहिती असते, परंतु कठीण कवचाची फळं लक्षात ठेवायची. कार्यांमध्ये तुम्हाला ग्रोथ आणि डेव्हलपमेंट लक्षात ठेवायचे, सोबत सोबत शरीराची झीज भरून काढण्याचं काम सुद्धा करतोय. आणि बाकीचे जे अँटीबॉडीज आहे, त्यानंतर HB आहे, हिमोग्लोबिन आहे, त्यानंतर आपण बघितले की जे एन्झाइम्स आहेत किंवा हार्मोन्स आहेत हे संपूर्ण प्रोटीननेच बनलेलं आहे. ठीक आहे. तर ह्या संपूर्ण गोष्टी या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर येतो या ठिकाणी अभाव. जर प्रोटीनचा अभाव होत असेल तर मानवी शरीरामध्ये या ठिकाणी आजार होत असतो. ठीक आहे. प्रथिनांत जर आपल्या शरीराला व्यवस्थित मिळालं नाही, कारण काय आहे, आपल्या बॉडीचे डेव्हलपमेंटसाठी प्रोटीनच भरपूर प्रमाणात आवश्यक आहे. जरी ऊर्जेचा स्त्रोत म्हणून कमी प्रमाण आहे, परंतु शरीराच्या डेव्हलपमेंटसाठी याचा उपयोग जास्त आहे. तर मग प्रथिनांच्या अभावामुळे लहान मुलांमध्ये PEM म्हणजेच प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन हा आजार होत असतो. आणि याचे सुद्धा 2 प्रकार आहेत. ठीक आहे. एक असतो सुजवटी किंवा चंद्रमुखी, ज्याला आपण म्हणतोय क्वाशियरकर, आणि एक असतो सुकटी, ज्याला आपण म्हणतोय मॅराश्मस. मॅराश्मस हा जो आजार आहे तो 1 वर्षाच्या आतील बालकांना होतो. म्हणजे 0 ते 1 वर्ष, 0 ते 1 वर्ष या वयामध्ये असणाऱ्या बालकांना हा मॅराश्मस आजार होत असतो. ठीक आहे. म्हणजे वजन कमी होतो आणि त्यांची वाढ थांबते, बरगड्या दिसते, त्वचेवर सुरकुत्या दिसतात, म्हणजे तुम्हाला एकदम बारीक दिसतोय असं एकदम शरीर बारीक आणि हे सगळं तुम्हाला असं बोन्स वगैरे सगळं दिसतं, हे असतं या ठिकाणी सुकटी, मॅराश्मस. ठीक आहे. त्यानंतर हा जो क्वाशियरकर आहे हा सुजवटी किंवा चंद्रमुखी. तर यामध्ये काय, जे 1 वर्षापासून जे 5 वर्षापर्यंतची जी बालकं आहे, या बालकांमध्ये होणारा हा आजार आहे. आता याच्यामध्ये काय होतंय, तर जो बाळाचा चेहरा आहे तो सुजल्यासारखा दिसतोय, असं फुगल्यासारखा दिसतोय, म्हणजे चेहऱ्यावर सूज येते, म्हणूनच त्याला चंद्रमुखी असं नाव पडलेलं आहे. ठीक आहे. आणि हा जो पोटफुगी होत असते, केस विरळ होत असते आणि त्वचेवर सुरकुत्ते येतात. एकदम जो पोट आहे, असं जो मानवी शरीर असेल त्याचा पोट असं तुम्हाला मोठा दिसेल. ठीक आहे. केस विरळ होतात, हे संपूर्ण लक्षण आहेत या ठिकाणी चंद्रमुखी किंवा सुजवटी या रोगाचं. आणि हे रोग कुठल्या प्रकारचे आहेत, प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन, म्हणजेच शरीरामध्ये प्रोटीनचे प्रमाण कमी होणे. ठीक आहे. ते लक्षात ठेवायचं आहे. ओके. हा एक प्रश्न आहे पुन्हा इथं की 1 ग्रॅम या ठिकाणी प्रोटीन पासून सुद्धा तुम्हाला 4 कॅलरी एवढी ऊर्जा मिळत असते. ठीक आहे. लक्षात घ्यायचंय. नेक्स्ट आहे तिसरा आपला महत्वाचा मॅक्रोन्यूट्रिएंट्स, दॅट इज कॉल्ड ॲज फॅटी ऍसिड.
म्हणजे स्निग्ध पदार्थ. तर बघा फॅटी ऍसिड म्हणजे स्निग्ध, स्निग्ध म्हणजे काय तर फॅट्स, तुम्ही जे ऑइल्स वगैरे बघताय, फॅट्स बघताय, हे संपूर्ण काय आहेत, स्निग्ध पदार्थाचं काम आहे. तर एकूण गरजेच्या 20 ते 30% ऊर्जा स्निग्ध पदार्थापासून मिळत असते. ठीक आहे. आणि 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून 9.3 कॅलरी ऊर्जा प्राप्त होत असते. ह्या दोनही सेंटेन्स वर तुम्हाला परीक्षेत प्रश्न आलेला आहे. कार्बोदकाप्रमाणेच या ठिकाणी कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन असते, CHO. ओके, कार्बोहायड्रेट्स मध्ये पण CHO आहे आणि स्निग्ध पदार्थामध्ये पण CHO आहे, पण प्रोटीन मध्ये CHO आहे, पण सोबत सोबत या ठिकाणी नायट्रोजन आहे. ठीक आहे, कुठं प्रोटीन मध्ये, हे डिफरन्स लक्षात ठेवायचे कंपॅरिझनच्या फॉर्म मध्ये. पण तुलनेत ऑक्सिजनचे प्रमाण या ठिकाणी कमी आहे. पाण्यात अविद्राव्य तर सेंद्रिय द्रव्यात द्रावणीय असतात. म्हणजे हे जे फॅटी ऍसिड आहे ते पाण्यामध्ये सोल्युबल नाही, वॉटर मध्ये सोल्युबल नाही. ठीक आहे. तर मेदाम्ले आणि ग्लिसरॉल म्हणजेच मेदाम्ल रेणू. ठीक आहे. हे जे स्निग्ध पदार्थ आहे, तर स्निग्ध पदार्थ आपल्याला 2 घटकांकडून मिळत असते. एक असतो प्राण्यांपासून आणि एक असतो वनस्पतीपासून. प्राण्यांपासून म्हणजेच काय, तर जे काही दूध आहे, लोणी आहे, पनीर आहे, किंवा आपण म्हणतोय अंडी वगैरे आहेत, अंडी मांस, तर हे संपूर्ण यांच्यापासून आपल्याला स्निग्ध मिळत असते. ठीक आहे. स्निग्ध म्हणजे फॅट, तर हे फॅट म्हणजे फॅटी ऍसिड, तर हे स्निग्ध आपल्याला प्राण्यांपासूनही मिळतो. आणि वनस्पती तेल वगैरे तर तुम्हाला माहितीच आहे. तर सूर्यफूल, शेंगदाणा या तेलांमध्ये द्रव्यरूप मेदाला तेल असेही म्हणतात. तर हे तेलाच्या स्वरूपामध्ये आपल्याला वनस्पतीपासूनही फॅटी ऍसिड मिळत असतो, फॅट्स मिळत असतो. आणि वनस्पती मार्फत आणि प्राण्यांमार्फत सुद्धा, प्राण्यांपासून जे दूध मिळतात आणि दुग्धजन्य पदार्थ आहेत, लोणी आहे, पनीर आहे, त्यांच्या सोबत अंडी आहे, मांस आहे, मासे आहेत, त्यांच्यापासून सुद्धा आपल्याला फॅट्स मिळत असतात. ठीक आहे. आता हे जे फॅट्स आहेत, फॅटी ऍसिड आहे, आपल्या शरीराला जवळपास 30% ऊर्जा देण्याचं कार्य करतात, बरोबर की नाही. तर मग हे जे 20 ते 30% ऊर्जा देतात, तर मग आणखी याचं कार्य काय आहे, तर त्वचेखाली कोलेस्ट्रॉल या मेदाचे थर असतो आणि त्यामुळे आपल्या शरीरातील जो तापमान आहे तो तापमान नियंत्रित केला जातो. म्हणजेच आपलं जो बॉडी टेम्परेचर आपण म्हणतोय की नॉर्मल 37 डिग्री सेल्सिअस पाहिजे, तर तो टेम्परेचर मेंटेन करण्याचं कार्य हे फॅट्स करत असतात. आणि कुठं असतात, त्वचेखाली कोलेस्ट्रॉल या मेदाचा थर असतो त्यापासून. सोबत सोबत आघातापासून शरीराचे संरक्षण करण्याचं कार्य सुद्धा या ठिकाणी केला जातो. काय केला जातो, संरक्षण करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी केला जातो. जीवनसत्व बघा, जे मायक्रोन्यूट्रिएंट्स मधील एक जो विटॅमिन हा जो घटक आहे, तर ए, डी, ई आणि के या जीवनसत्वाचे वहन करण्याचं कार्य सुद्धा हे फॅट्स करत असतात. सोबत सोबत ऊर्जेचा राखीव स्त्रोत म्हणूनही ते कार्य करत असतात. ओके. आणि जे सेक्स हार्मोन्स आहेत, म्हणजे जे लैंगिक हार्मोन आहेत आपण जे म्हणतोय, टेस्टोस्टेरॉन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे किंवा इस्ट्रोजन आहे, हे सुद्धा मेदाचेच प्रकार आहेत. ठीक आहे. हे सुद्धा फॅट्सचे प्रकार आहेत. काय, तर या ठिकाणी टेस्टोस्टेरॉन, त्यानंतर आहे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. हे सर्व काय आहेत, सेक्स हार्मोन्सचे तुम्हाला प्रकार नंतर बघायला मिळेल ज्यावेळी आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बघणार. तर त्या ठिकाणी पण हा जे फॅट्सच्या फॉर्म मध्ये असतात, म्हणजे फॅट्सचेच प्रकार म्हणून या ठिकाणी ते स्टोर असतात. ठीक आहे. तर म्हणजे तुम्ही जर आता बघितलं तर आपण स्निग्ध पदार्थाविषयी माहिती बघितलेली आहे. त्या स्निग्ध पदार्थाला आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड करतो. एक असतो आपल्यासाठी शरीराला चांगले आणि एक असतात आपल्या शरीराला वाईट. बघा, चांगले स्निग्ध पदार्थ म्हणजेच काय,
तर ज्या ठिकाणी आपल्या शरीराचे संरक्षण होत आहे, ज्यांच्यामुळे संरक्षण होते, जसं आपण म्हटलं की आपल्या त्वचेच्या खाली ते असतात, त्यामुळे आपल्या शरीराचा टेम्परेचर नियंत्रण केला जातो, आपले संरक्षण करतात, आपल्या अवयवाचे संरक्षण करतात. फॉर एक्झाम्पल आपला जो हार्ट आहे, हार्ट हृदय, तर ह्या हृदयापासून, हृदय विकारापासूनही शरीराचे रक्षण या ठिकाणी केलं जातं. यांना आपण म्हणणार चांगले स्निग्ध पदार्थ, जसं ओमेगा 3 आणि ओमेगा 6 म्हणजेच अल्फा लिओलेनिक ऍसिड हे हृदय विकारापासून शरीराचे संरक्षण करतात. आणि हे कुठून मिळतात आपल्याला, तर मासे, ऑलिव्ह ऑइल किंवा तीळ यांच्यापासून आपल्याला ओमेगा 3 किंवा ओमेगा 6 हे जे स्निग्ध पदार्थ आहे मिळत असतात. हे आपल्या शरीरासाठी चांगले आहेत. आणि आपल्याला प्रश्न सुद्धा येतो की चांगले स्निग्ध पदार्थ कोणते, ठीक आहे. वाईट म्हणजेच काय, तर वाईट याचा अर्थ की संतृप्त स्निग्ध पदार्थ किंवा फॅट, जे आपल्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलची मात्रा, या ठिकाणी कोलेस्ट्रॉलची लेवल वाढवणार. ओके, कोलेस्ट्रॉलची लेवल वाढवणार म्हणजेच काय, तर आपली जी चरबी असते किंवा बेकरी सारखे जे पदार्थ असतात, तर हे आहेत आपल्यासाठी वाईट. वाईट याचा अर्थ काय, तर जर आपल्या शरीरामध्ये फॅट्सचे प्रमाण वाढतंय किंवा कोलेस्ट्रॉलची लेवल जर वाढत आहे, कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढतोय, याचा अर्थ आपल्याला हार्ट अटॅक येण्याचे जे चान्सेस आहेत ते जास्त असतात, ठीक आहे. त्यामुळे आपण यांना म्हणतोय वाईट स्निग्ध पदार्थ. हे हार्ट अटॅक पासून संरक्षण करतात, त्यामुळे आपण यांना म्हणतोय चांगले स्निग्ध पदार्थ, ठीक आहे. ते दोन्हीही स्निग्ध पदार्थ आहेत स्निग्ध पदार्थ, पण कसं आहे, दोन गोष्टी असतात, कुठली गोष्ट कधी चांगली असतो, काही वाईट असतात. सेम त्याच प्रकारे हे जे स्निग्ध पदार्थ आहे, तर सेम आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर आय होप की आजच्या लेक्चर मध्ये बघा, तुम्हाला महत्वाचं काय काय लक्षात ठेवायचे. इन शॉर्ट तुम्हाला सांगतोय, जे मॅक्रो न्यूट्रिएंट्स आहेत, ठीक आहे, जे मॅक्रो न्यूट्रिएंट्स आहेत, ते मॅक्रो न्यूट्रिएंट्स मध्ये बघा, आपण मॅक्रो न्यूट्रिएंट्स मध्ये आपण 3 प्रकार बघितले, ठीक आहे. एक असतो कार्बोहायड्रेट्स, त्यानंतर असतो प्रोटीन, आणि तिसरा आहे फॅट्स, ठीक आहे. कार्बोहायड्रेट्स मध्ये आपण 50 ते 70% बघितलं आहे एनर्जी. 1 ग्राम पासून तुम्हाला 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते, ठीक आहे. इथं आपण 10% एनर्जी बघितलेली आहे, आणि 1 ग्रॅम पासून तुम्हाला 4 कॅलरी मिळते एनर्जी. फॅट मध्ये जवळपास 20 ते 30% एनर्जी, आणि 1 ग्रॅम पासून तुम्हाला 9.3 कॅलरी एवढी ऊर्जा मिळत आहे, ठीक आहे. प्रत्येक इथं CHO हाच घटक आहे, इथं पण CHO आहे, प्लस नायट्रोजन एक्स्ट्रा आहे, म्हणून हा इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. इथं CHO आहे, पण ऑक्सिजनचे प्रमाण काय आहे, ऑक्सिजनचे प्रमाण या ठिकाणी कमी आहे, ठीक आहे. एवढं आपण बघितलेलं आहे कंपॅरिझनच्या फॉर्म मध्ये. सोबत आणखी याचं कार्य बिल्डिंग हाऊस, हा एनर्जी निर्माण करणे, शरीराला एनर्जी देण्याचं काम करतोय, हा डेव्हलपमेंट साठी काम करतो, हा एक्स्ट्रा एनर्जी साठी काम करतोय, आणि सोबत सोबत टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम आपल्या शरीरामध्ये करत असतो, ठीक आहे. तर हे डिफरन्स, आणि यांच्यामधील जे स्त्रोत आहे, ते स्त्रोत, वेगवेगळे स्त्रोत तुम्हाला इन शॉर्ट ज्यावेळी तुम्ही नोट्स काढणार, अभ्यास करणार, तर अशा एकाच पेज मध्ये डायरेक्टली कंपॅरिझनच्या फॉर्म मध्ये, कंपॅरेटिव्हच्या फॉर्म मध्ये जर तुम्ही अभ्यास केला, तर तुम्हाला या ठिकाणी फायदा नक्कीच होणार आहे, ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट पार्ट मध्ये काय करणार आहोत, नेक्स्ट पार्ट मध्ये आपण जे मॅक्रो न्यूट्रिएंट्स आता आपण शिकलेलो आहोत, तर आपण नेक्स्ट पार्ट मध्ये मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणजेच विटॅमिन्स आहे, मिनरल्स आहेत, आणि वॉटर आहे, त्यांच्याबद्दलची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत, ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट पार्ट मध्ये. तोपर्यंत थँक्यू.